आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। नाशिकच्या गोदावरी नदीला मोठा पूर, मंदिरं पाण्याखाली आणि दुतोंड्या मारुतीच्या अगदी गळ्यापर्यंत पाणी पोहोचले। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे पुरोहित संघासाठी बांधलेला पूजाविधीचा पत्र्याचा शेड वाहून गेलाय। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये रेस्क्यू, गांधी तलावावर अडकलेल्या पर्यटकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू। याआधी एका नेपाळच्या पर्यटकाला बाहेर काढण्यात आलं। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, गोदावरीला देखील पूर आलाय। इगतपुरीमधील पिंपरी शिवारामधील नदीलगतच्या नागरी वस्तीमध्ये पाणी, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून नागरिकांचा रेस्क्यू, पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नाशिकच्या मालेगावमधील सडकापूर धरणामधून गिरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे। नदीपात्रामध्ये 27,000 क्युसेकना पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पाटणे इथे गिरणा पूल पाण्याखाली गेलाय। गिरणा मोसम या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलाय। नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 25,925 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। गोदावरी नदीपात्रामधून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग। चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव या गावांमध्ये पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना। पालघरच्या डहाणूमध्ये पूरस्थितीमुळे अनेक वाहनांचं नुकसान। मुसळधार पावसामुळे डहाणूला जाणारे रस्ते जलमय झालेत। डहाणू जव्हार राज्य मार्गावर सरावली इथे रस्त्यावर पाणी साचलंय, वाहतूक ठप्प झाली आहे। एक कार पुराच्या पाण्यामध्ये अडकली आहे। मुसळधार पावसामुळे तलासरीमधील संजाण उंबरगाव रोड कालपासून बंद आहे। पालघर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेत, अनेक रस्ते पाण्याखाली गेले। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। मागील 16 तासापासून शेकडो गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय। परिसरामध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे। आणि एक महत्त्वाची